रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपल्या पुढे माणसाच्या ठिकाणी जी अस्मिता असते ती काही कारणाने लोप पावलेली असते. ती परत जागी केली पाहिजे आणि ती ज्या कारणामुळे ती लोप पावलेली आहे तर ती जी धूळ आहे ती झडकून बाजूला काढली पाहिजे. अशा अर्थाचा आजचा हा विषय आहे. म्हणजे अस्मी, अहम अस्मी. अस्मी म्हणजे मी आहे. माझा एक मूळचा स्वभाव असतो प्रत्येकांचा, आणि त्याच्यानंतर दुसरा एक असतो आलेला स्वभाव, आगमापायी त्याला म्हणतात. आणि तिसरा असतो तो जात स्वभाव असतो, जन्माबरोबर येतो आणि जन्माबरोबर जातो. आणि जो सांसिद्धिक असतो आपला मूळचा स्वभाव, तो काही वेळाला लोप पावतो. त्याला काही कारणं असतात. जसं भगवद्गीतेमध्ये जेव्हा युद्ध पुकारल्या गेलं महाभारताचं आणि सगळे वीर रणांगणावर आले, अर्जुनाने भगवंताला सांगितलं, भगवन सेनयोर उभयोर मध्ये रथं स्थापय मेच्युत. हे भगवान, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा कर. मग मी सर्वांना पाहतो की कोण कुठे कुठे उभा आहे, म्हणजे मला लढायला सोपं जाईल. त्याप्रमाणे भगवंताने केलं. त्याने सर्वांना निरीक्षण करून पाहिलं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य आणि सगळी महारथी रथी, हे सगळे मित्र गुरु, हे सगळे समोरच्या पक्षामध्ये पाहिल्यानंतर त्याला कारुण्य नावाचा दोष निर्माण झाला. वीर पुरुषाला कारुण्य नावाचा दोष ठरतो. तेव्हा करुणा हे बुद्धाच्या दृष्टीने किंवा करुणा ही भक्तिभावाच्या दृष्टीने करुणा हा गुण ठरतो. पण तिथे युद्धाच्या ठिकाणी आणि अर्जुनाच्या ठिकाणी अर्जुनाच्या स्वभावाच्या विरुद्ध करुणा नावाचा दोष त्याला निर्माण झाला. आणि मग तो भगवंताला ज्ञान सांगायला लागला. गुरो न हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुम भैक्षमपि हलोके. तेव्हा भगवान, मी गुरुला मारणार नाही. द्रोणाचार्य, भीष्माचार्य यांच्या कड्या खांदीवर मी वाढलेलो आहे. मला त्यांनी विद्या शिकवलेली आहे. यांना मी मारणार नाही. हे माझे नातेवाईक काय काय उभा आहे समोर, आणि त्यांना मारून त्यांच्या रक्ताने माखलेल्या पृथ्वीवर राज्य करणं, त्यापेक्षा मी भीक मागेल. आणि असं ते पाहिल्यानंतर त्याला ती करुणा निर्माण झाली. शस्त्रास्त्र खाली टाकून दिले त्याने. आणि शोक संविघ्न मानसा, शोकाने संविघ्न झाला. आणि मग तो रडायलाच लागला. पहिला अध्याय म्हणजे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. अर्जुनाचं रडणं म्हणजे पहिला अध्याय आहे. आणि मग काय करेना तो, तर भगवंतानी मग त्याची जी गेलेली अस्मिता आहे, कार्पण्य नावाचा दोष, त्याच्यामुळे त्याची अस्मिता नाहीशी झाली. आणि मग भगवान त्याला सांगायला लागले की अर्जुना, तू हे करतोस हे बरोबर नाही आहे. आत्तापर्यंत तू म्हणत होतास की सैन्याच्या मध्यभागी रथ उभा कर, असं कर तसं कर, मी पाहतो नंतर अमोक करतो. आणि आत्ता तू रडतोय, शस्त्रास्त्र टाकून दिलं आहेस. आणि वर्णशंकर जायते आणि गुरुण हत्वाई महानुभावान, मला तत्त्वज्ञान सांगायला सुरुवात केलीस तू. भगवान त्याला रागावून खवळू लागले. आणि त्याची अस्मिता जागी करण्यासाठी भगवान एक श्लोक असं म्हणतात, क्लेब्यम मा समगम पार्थ नै तत्वै उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोतिष्ठ परंतप. अर्जुन, अरे क्लेब्यम मा, अरे हृदयाचा हा ढिलेपणा, दुबळेपणा, वीक पॉईंट टाकून दे. नाही तत्वै उपपद्यते, या रणांगणावर आणि तुझ्या ठिकाणी हा शोभत नाही. हे हृदय दौर्बल्य जे आहे, दुबळेपणा, हा झटकून टाक. आणि जर का तू तसं केलं नाही, युद्ध केलं नाहीस, तर काय होईल तुला माहिती आहे का? अकीर्तींचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य च कीर्तिर् मरणादतिरिच्यते. अरे तू संभावित आहेस, तू रथी महारथी म्हणून तू नावाजलेला आहेस. आणि असा तो धनुर्धारी असताना जर का तू शस्त्रास्त्र टाकून जर का तुला वीरांनी मारलं आणि मेलास ना, किंवा पळून गेलास, किंवा शस्त्रास्त्र टाकून दिल्यामुळे युद्ध केलं नाहीस, तर काय होईल? तुझी अपकीर्ती होईल. अकीर्तींच अपि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम.
तुझी अपकीर्ती हे सगळे वीर आणि लोक सतत गात राहतील. तो पळकुटा आहे, तो नेवळा आहे, तो नपुंसक आहे, तो अमुक आहे, अरे भेला कसा घाबरला, अशा प्रकारची अपकीर्ती तुझी सतत ते अव्ययाम असं म्हटलं आहे. सतत ते तुझी अपकीर्ती गात राहतील. आणि संभावित माणसाला अपकीर्ती मरणापेक्षाही वाईट असते. संभावितस्य चा कीर्तीर मरणादतिरिच्यते. आणि तो संभावित आहेस, तुला नंतर ती सहन होणार नाही. तुला असं वाटेल की मेलेलं बरं, मेलो असतो तर बरं झालं असतं, असं तुला काहीतरी वाटत राहील आणि दुःख होईल. तेव्हा तू असं करू नकोस. भगवंताने अर्जुनाची अस्मिता जागी केली. त्याचं जे अस्तित्व आहे, शौर्य, वीरता, त्याचा मूळचा तो स्वभाव आहे, तर ते अस्मिता भगवंताने जागे करण्यासाठी त्याला हा श्लोक सांगितलेला आहे. आणि अपकीर्ती तुला सतत दुःखदायक ठरेल. याच्यावर एक दृष्टांत पाहूया आपण. एक मेंढपाळ मेंढरं रानात चारत असताना एका व्याघ्रणीचा छावा पिल्लो भटकलं. वाघीण कुणीकडे तरी गेली आणि ते लहान पिल्लो असल्यामुळे ते पाहिलं त्या धनगराने आणि मग त्याने ते घेतलं आणि त्याला ते जपून वाढवलं त्याने त्या मेंढरामध्ये. ते हळूहळू मोठं झालं आणि मेंढरामध्ये मेंढाळलं. ते भलं मोठा तो वाघ झाला, पण ते मेंढरासारखंच वरडायला बघायचं, मेंढरात राहायचं. आणि असं ते तो व्याघ्रत्व विसरून गेलं ते त्या संगतीमुळे. असंगती हा त्यातला दोष आहे. आणि मग एका दिवशी खरोखरचा वाघ एका जाळीतून बाहेर आला. सगळे मेंढरं पळाले, त्यात हाही पळत होता. आणि मग त्या वाघाला असं वाटलं की अरे आता आपला जात भाई कशाला मेंढरात पळतो आहे, मेंढरात वाढलेला दिसतो आहे हा. मग त्याने डरकाळी फोडून त्याला थांबवलं आणि म्हणले अरे तो वाघ आहेस आणि तू मेंढरात राहतोयस. तो म्हणला नाही नाही, मी मोठा मेंढा आहे म्हणला, मी मेंढा आहे म्हणला, वाघ नाही आहे. कारण तो मेंढरात वाढल्यामुळे त्याचं व्याघ्रत्व विसरलं होतं. तो म्हणला नाही नाही, तू वाघ आहेस, बघ माझी आयाळ कशी आहे, तुझी आयाळ बरोबर आहे की नाही, माझी शेपटी बघ, तुझी शेपटी बघ, त्या मेंढराची शेपटी बघ, ते विषम आहे आणि माझ्यात तो जुळतोय सम आहे. म्हणजे माझ्या नाख्या बघ, त्या मेंढराच्या वेगळ्या आहेत, माझ्या माझ्या तुझं जुळतंय सगळं. असं ते सगळे लक्षणं त्याला पटवले. तरी मग त्याची हळूहळू बुद्धी अशी शिथिल होत गेली. अरे म्हणले हे तर बरोबर दिसतंय. मग त्या वाघाने त्या मेंढरातल्या वाघाला एका नदीवर नेला आणि बघ म्हणले पाण्यामध्ये तू आणि मी सारखा दिसतोस की नाही. अरे हो म्हणला. हा डरकाळी फोडली, डरकाळी फोड बरं. मग त्याने प्रयत्न केला, आता खरंच तो आवाज निघाला. अरे मी तर व्याघ्रोस, मी वाघ आहे. अरे तू वाघ आहेस, मेंढरात राहतोस, मेंढरा सहवासामुळे तुझं व्याघ्रत्व विसरलेलं आहे. त्याची व्याघ्रत्व बुद्धी जागी झाली. आता म्हणला मेंढरात राहणार नाही, मेंढराचा फाडशा पाडणार. आणि त्या वाघाबरोबर तो निघून गेला. सांगायचा मुद्दा असा की एखादा गुरु भेटला, सज्जन माणूस भेटला की तो त्याची जी अस्मिता आहे हरवलेली ती जागी करतो आणि मग तो त्या मूळच्या स्वभावावर येतो. मग अर्जुनाची जी स्वभावाची ही आहे ती आहे वीरता, ती कार्पण्य दोषाने हरवली होती आणि इथे व्याघ्राची त्या सहवासाने हरवली होती. असं वेगवेगळ्या कारणामुळे आपली जी अस्मिता आहे, अहमअस्मिता, ती हरपली जाते. मग काय भाविक मंडळी असेल तर साधू संतांची ती अस्मिता जागी करतात. मी कोण ऐसा करावा विचार, मी कोण आहे याचा विचार कर, अशी ते विचार करायला लावतात की अहमअस्मिता जागा करायला विचार ते सांगतात. सांगे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, मी कोण ऐसा करावा विचार. कोहम किमिदम जगत, हे याचा विचार करायला सांगतात. म्हणजे अस्मिता वेगवेगळ्या कारणाने हरू शकते, ती अस्मिता जागी करणं हे महत्त्वाचं आहे. भगवंताने अनेक कारणाबरोबरच जी अर्जुनाची हरवलेली अस्मिता होती, वीरता, ती जागी केली. मी कोण ऐसा करावा विचार, हे आध्यात्मिक लोकांची जागृती संत जागी करतात. तेव्हा अर्जुनाची अस्मिता जागी करताना माऊलींनी सुद्धा एक ओवी त्याच्याखाली छान लिहिली आहे. तो वा संग्रामी हारू जिंकिला, निवात कवचाचा ढावो फेडिला,
पवाडा तुवा केला गंधर्वासी. अरे तू केवढा मोठा आहेस, केवढा वीर आहेस, आणि तू खुशाल रडायला लागलेस, हे तुला शोभत नाही आहे, असं त्याला डवचून डवचून त्याची अस्मिता जागी केली. अस्मिता जागी करा, हा आपला महत्त्वाचा विषय आहे. प्रत्येकाची अस्मिता वेगवेगळ्या कारणाने झाकळलेली असेल, पण ती अस्मिता आपली मुळात जागी करणं हा महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यामुळे आपल्या गुरुला शरण गेलं पाहिजे. ते सांगतात की तुझा हा स्वभाव आहे आणि तुला हे शक्य आहे, योग्य आहे आणि आवश्यक आहे. आणि मग त्याप्रमाणे जर आपण गेलो तर आपण नक्की यशापर्यंत जाऊ शकतो आणि यश निश्चित मिळेल, याच्यात संशय नाही आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.